नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 पोलीस भरती सर्व प्रश्नपत्रिका संच क्रमांक 25 मध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नसेल तर चॅनल ऐकणी सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, संगणकाची स्मृती डॅशमुळे वाढवली जाते. संगणकाची स्मृती डॅशमुळे वाढवली जाते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चिपमुळे वाढवली जाते. संगणकाची स्मृती चिपमुळे वाढवली जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, खालपैकी कोणता पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे? खालपैकी कोणता ग्रह आहे जो पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चंद्र. चंद्र काय आहे? पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, टचस्क्रीन मॉनिटर खालपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडते? टचस्क्रीन मॉनिटर खालपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडते? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. याला पण तुम्ही नोट करून घेणे. संगणकाविषयी आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे इनपुट आउटपुट डिव्हाइस. काय? इनपुट आउटपुट डिव्हाइस. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, 4G ही संज्ञा खालपैकी कशाशी निगडीत आहे? 4G ही जी संज्ञा आहे ना, ती खालपैकी कशाशी निगडीत आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, परीक्षेच्या नियमानुसार. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मोबाईल तंत्रज्ञान. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे मित्रांनो, फेसबुकचे संस्थापक डॅशचे आहेत. फेसबुकचे संस्थापक डॅशचे आहेत. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मार्क झुकरबर्ग हे फेसबुकचे संस्थापक आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, ॲपल ही कंपनी खालपैकी कशाची निर्मिती करते? ॲपल ही कंपनी खालपैकी कशाची निर्मिती करते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मोबाईल फोनची निर्मिती करते. कोणती कंपनी मित्रांनो? ॲपल ही कंपनी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, पाणी सोडणे या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे. पाणी सोडणे या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे त्याग करणे. काय? त्याग करणे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, नाचता येणा अंगण वाकडे या म्हणीशी जास्त जुळणारी म्हण निवडा. नाचता येणा अंगण वाकडे या म्हणीशी जास्त जुळणारी म्हण आपल्याला निवडायची आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कोल्याला द्राक्ष आंबट या म्हणीची योग्य अर्थ आहे मित्रांनो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, महाराष्ट्रात ई ऑफिस प्रणाली लागू करण्यात आलेला पहिला जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रात ई ऑफिस प्रणाली लागू करण्यात आलेला पहिला जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात कुठे आहे? जगप्रसिद्ध भूमिचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यामध्ये कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अलिबाग या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कुठे आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नागपूर या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका खालपैकी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका खालपैकी कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बृहन्मुंबई या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, ग्रामपंचायतीतील सर्वात जास्त सदस्य संख्या महाराष्ट्रात किती असू शकते? ग्रामपंचायतीतील सर्वात जास्त सदस्य संख्या महाराष्ट्रात किती असू शकते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 17 असू शकते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, भारतातील संविधानात किती भाषा स्वीकारल्या गेल्या आहेत? भारतातील संविधानात किती भाषा स्वीकारल्या गेलेल्या आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 22 भाषा हे भारतीय संविधानामध्ये स्वीकारण्यात गेलेल्या आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, भारतात पंचायत राज प्रणाली ही डॅश स्तरीय प्रणाली आहे. भारतात पंचायत राज ही प्रणाली डॅश स्तरीय प्रणाली आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 3 स्तरीय प्रणाली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो,
भारताच्या राष्ट्रपतीद्वारे राज्यसभेत किती सदस्य नामांकित केले जाऊ शकतात? भारताच्या राष्ट्रपतीद्वारे राज्यसभेत किती सदस्य नामांकित केले जाऊ शकतात? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो, परीक्षेला नेहमी विचारला गेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 12 सदस्य हे नामांकित केले जातात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, IPS अधिकाऱ्याची निवड कोणती संस्था करते? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो, IPS अधिकाऱ्याची निवड कोणती संस्था करते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग ही IPS अधिकाऱ्याची निवड करते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? इंटरपोलचे मुख्यालय खालपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे फ्रान्स या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गडद निळा आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, F-16 हे काय आहे? F-16 हे काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लढाऊ विमान आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, C-60 या फोर्सचे ब्रीदवाक्य कोणते आहे? C-60 या फोर्सचे ब्रीदवाक्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वीर भोग्या वसुंधरा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, भारताच्या पहिल्या स्वदेशी लढाऊ विमानाचे नाव काय आहे? भारताच्या पहिल्या स्वदेशी लढाऊ विमानाचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तेजस आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, पोलीस पाटील म्हणून नेमणूक होण्यासाठी उमेदवार किमान उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पोलीस पाटील म्हणून नेमणूक होण्यासाठी उमेदवार किमान उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 10वी इयत्ता उत्तीर्ण असणे हे आवश्यक आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, राज्य राखीव दलाचे गटाचे प्रभारी अधिकाऱ्याला काय संबोधले जाते? राज्य राखीव दलाचे गटाचे प्रभारी अधिकाऱ्याला काय संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे समादेशक. हे आपलं योग्य आन्सर होईल. नेक्स्ट, आचरणा रामसुंदरम या खालपैकी कोणत्या दलाच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्या आहेत? आचरणा रामसुंदरम या खालपैकी कोणत्या दलाच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून नियुक्ती झालेल्या आहेत? अर्चना रामसुंदरम या खालपैकी कोणत्या दलाच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून नियुक्ती झालेल्या आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे SSB. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, महाराष्ट्राचे पोलीस दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्राचे पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नवी मुंबई या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे उपविभागीय अधिकारी हा वरिष्ठ दर्जाचा आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, सैनिक शूर होता या वाक्यातील शूर काय आहे? सैनिक शूर होता या वाक्यातील शूर काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विशेष नाम आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, विशेषणाचे मुख्य प्रकार किती आहेत? विशेषणाचे मुख्य प्रकार किती आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 3 प्रकार आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, हडप्पा संस्कृती ही डॅश संस्कृती होय. हडप्पा संस्कृती ही डॅश संस्कृती होय. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नागरी संस्कृती होय. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, भारत छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1942 मध्ये सुरू झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती? चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी चलो दिल्ली ही घोषणा दिली होती. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शिवाजी सावंत हे मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, उपरा ही आत्मचरित्र कोणी लिहिलेले आहे? उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लक्ष्मण माने यांनी उपरा हे आत्मचरित्र लिहिलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे? इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे निकोबार बेटावर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, भारताचा सर्वाधिक भूभाग डॅशने व्यापलेला आहे. भारताचा सर्वाधिक भूभाग डॅशने व्यापलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे प्राचीन पठाराने व्यापलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, पळसाला पाणी 3 या म्हणीची अर्थ सांगायचा आहे. पळसाला पाणी 3 या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सगळीकडे मनुष्य स्वभाव सारखाच. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आलेले आहे? पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आलेले आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, बरेच वेळेस परीक्षेला विचारले गेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, रिकाम्या जागी अचूक पर्याय लिहा. चोराच्या मनात डॅश, चोराच्या मनात डॅश. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चोराच्या मनात चांदणे. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न, अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.